भाऊजं म्हणते सगळ्यासनी मटान चारलं आणि आम्हाला आणि लेकरांना बोलवलं नाही. अगं का बाया बोलवायचं? का म्हणून बोलवायचं? बोलवलं, भरपूर केलं, तुमच्यासाठी भरपूर केलं. मी आयुष्यात कधीच खाण्यापिण्याला कधीच हे केलं नव्हतं. पण काही काळानंतर काही काळ असा आला, की माझं मन मला कठोर करावं लागलं. मन माझं जे हळू होतं ते कठोर करावं लागलं. केवळ तुमच्यामुळं. तुमचा स्वभाव तुमच्या नाडला तुम्हालाच. वाईट वाटतंय साहजिक आहे तुम्हाला. मला पण मस्त वाटतं. पण अंतःकरण माझं मस्त म्हणतं बोलव. पण ती तोंडातनं शब्द निघत नाही आता. अंतःकरण मस्त हालतंय माझं. पण तोंडातनं शब्द निघत नाही. कितीतरी आजपर्यंत तुम्हाला सगळं केलंय. पण तुम्ही तुमचा पैसा दाबून ठेवताय तुम्ही. हां? तुम्हाला आणा येत नाही का रे? पाहुणं माझ्याकडे येते का सगळी? तुम्हाला तुम्हाला आणायचं कळत नाही का? तुम्हाला पाहुणचार केला म्हणजे का तुम्ही बारीक होचाल का? तुम्ही पाहुणचार जर केला तर तुम्ही बारीक होचाल का सांगा मला? अरे तुम्हाला अन्न नाही. तुम्हाला पहिलं तर तुमचं कसं असायचं? माझ्यात जरी कोण पाहुणा आला, मग मी आणलंच. मला पहिल्यापासूनच पाहुणचार करायची सवय. मी आणलं का तुम्ही लगे अशावर टपून राहायचा. बोलवती त्या आम्हाला आणि आपल्याला कुठंतरी वाटीभर 2 वाटी कालवून मिळतंय. ह्याच्यात झालं तुमचं भागलंच. आणि लेकराला तर मी जीव लावत होतो. लेकरं बिन बोलवत होतो. आपली जायती भावाची काय ना आपली काय म्हणून आपली जायती म्हणायचो. झालं तुमचं सगळं कुटुंबच. तुम्ही नावालाच नुसतं वाहिलं. पैसा तेवढा साईडला तुमचा व्हायला. खाणं-पिणं सगळं माझ्यातच. पण आता कसं झालं तुमचं? तुमचं आता सगळंच बंद पडलं. जावं कोण गोड बोलून घेत होती ती पण बंद पडलं आणि मी पण देत नाही आता. त्यामुळे तुमचं आता बोंबाबोंब झालं. तुम्ही आता बोंबलाय चालू केलं. दुसरं काय? आणायचं ना. अरे मी 15 दिवस स्वतः हाल करून खाल्लं. दिलीच का? भाकर करून दिलीच का? माझ्या उरक 2-2 किलो मटण आणली, 1.5-1.5 किलो आणली करीला. मी आपलं पाव किलो तेवढंच आणलं. ती नंतर आणलं. खाल्लीच की. आणून खाल्ली. 2-2 रोज शिजवून खाल्ली की. पण अशी काय म्हणली का? ह्याची बायको आहे आणि ह्याची बायको आपल्यामुळेच गेली. या असा मनात विचार कधी आला होता का? नाही. येणार पण नाही. कारण तेवढं तुम्ही स्वार्थी आहे. तुम्हाला स्वार्थ कळतोय. कुठं स्वार्थ करायचा, कुठं नाही. ही सगळा स्वार्थ तुम्हाला कळतोय. पण तुम्ही काय करताय? तुम्हाला काय वाटतं समोरच्या व्यक्तीला ती लक्षात येत नाही. येतं. पण समोरची व्यक्ती म्हणत होती, "जाऊ दे, ही कुठं मापं काढायचे" म्हणून शांत बसत होती. आता तुम्हाला खरं वाईट वाटलं. आता खरं मिरच्या झोंबायला लागल्या तुम्हाला. हां? अरे लाज वाटली पाहिजे सांगताना सुद्धा तुम्हाला. आम्हाला बोलवलं नाही जेवायला. का म्हणून तुम्ही अशा आशा करताय माझ्याकडून? का म्हणून आशा करता रे तुम्ही? माझं कधी चांगलं होतंय असं आयुष्यात तुमच्या कधी तुमच्या मनात कधी येत नाही. आयुष्यात कधी झालं नाही तुमच्या आणि इथून पुढे पण येणार नाही. देव चांगलं तुम्हाला करावं. तुमची बुद्धी चांगली, तुमच्या बुद्धीला जरा उजाळणं द्यावा. डोक्यात जरा चांगलं विचार यावं होतं. अरे माझी गाडी बंद पडली तर शेवटचं शेवटचं दिवस म्हणून तुम्ही लागा हसला माझ्यावर. आ कुठं माझं हे झालं नाही तोपर्यंत इतकं तुम्ही हसला आणि आणि अजून माझ्याकडूनच तुम्ही खाण्यापिण्यासाठी माझ्याकडूनच आशा करताय. म्हणजे माझ्यावर तुम्ही टपताय मारणाला आणि खाण्यापिण्याला माझ्याकडून आशा करताय. ही बुद्धीला तुमच्या कुठवर सुचतंय तुम्हाला? हा, पटतंय कुठवर? तुम्ही लागा 15 दिवसात इकडं तुम्ही केलं नाही. म्या लागा कशी कशी भांडी घासली, भरी निघली नाही ती. पांढरी भांडी काळी जहर व्हायची. तसंच आपलं खाल्लं आपलं, थोडं घासायचं आपलं. काय बायासारखे का आपल्याला निघते ते काय? तसंच खंगळून इकडून तकडून आपण म्या खाल्लं. पण मी तुझ्या दारात आलो नाही. मला ही दी कालवण दिन, मला कुठं भाकर दे करून. मला जमली नाही. पहिले भाकरी मोडल्या, चपात्या मोडल्या, हिरव्या खाल्ल्या म्या. म्हणजे भाजलेली पण कळत नव्हती ह्या साईडनं त्या साईडनं. करपाईच्या भाजण्या नादान काळ्या जहार भाकरी म्या खाल्ल्या, काळ्या जहार चपात्या म्या खाल्ल्या, चिकल्या गोळ्यागत बाजरी भाकरी म्या खाल्ल्या. पण तुझ्या दारात आलो नाही आणि येणार पण नाही. डोक्यात ठेवली चांगली. कळलं काय? तुम्हाला हिरून ठेवलंय.
आजपर्यंत सगळीच मला म्हणत होती, पण मी म्हणायचं जाऊ दे, आपलाच आहे, रक्ताचा आहे, हे आहे. आणि अजून पण त्याच्याबद्दल माझं मन हलतं. पण कसं झालंय, थोडं कठीण पण व्हावं लागते आपल्याला. लय जर आपण हे करत गेलो तर त्याला अजून हे होते. निदान माझ्याबद्दल चांगलं तरी विचार करावा त्यांनी, कळलं का? करत नाही तुम्ही. असं वाईट वाटतं ना तुम्हाला? वाटू द्या तुमच्या ह्याने. किती जरी बोललं तुमचे विषय तर रात पुरायच नाही मला. कारण तुम्ही तसं वागताय, करताय. मी म्हणलं पिन नाही, मी 15 दिवसात म्हणलं पिन नाही, मला भाकरी दिली नाही, मला जेवाय दिलं नाही, मला ह्यानी बोलवलं नाही, मी अशा पिन केली नाही. कधी म्हणलो का? नाही. माझ्या डोक्यात किडं पडलं होतं, माझी मीच करून खायचो, लेकरासनी जगवायचो. पण तुझ्या दारात लेकरू सुद्धा माझं येऊ दिलं नाही. मग तू का माझ्याकडून अशा करतीस? आ मस्त मला रात्री वाटत होतं आम्हाला तर द्यावं, बोलवावं आम्हाला. पण हितनं मला निघणार ना, अंतकरण हलते, पण हितनं माझा शब्द निघणार ना. आणि त्याला कारणीभूत तू आहेस, एवढं लक्षात ठेव. तू कारणीभूतच आहे. तुझ्यामुळं सगळं वाटोळं झालंय. या भाऊजामुळं सगळं माणसात माणूस राहिलं नाही, फक्त तिच्यामुळं. तिला कळायला पाहिजे कसं आहे. दुसऱ्याचं वाटोळ करताना स्वतःचं वाटोळ होतं. ही शब्द, ही वाक्य डोक्यात ठेव. ह्याच्या आधी पण लय वेळा सांगितलंय. आणि काय रानं सगळी घेतली, रानं घेतली मी घेतणार. तुम्ही माझं पैसे देत नाही म्हणल्यानंतर मी सगळंच करून खाणार ना. जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही तोपर्यंत रानात अजिबात येऊ देत नाही तुम्हाला. कसं पण तुम्ही करा. कसं आले करा बा आता. एरिया टाकलाय परवा दिवशी, रातभर दार धरली. हो का, ही 1 नंबर कडवाळा आलंय. आले का नाही? लाईनी धरून कडवाळा आलंय नुसतं. जंधळ इस काटली मोठीनच. सप्ताह तुम्हाला सांगतो कसं आलंय. आता ह्याला तणनाशकाचा फवारा घेणार आहे. एक फवारा घेतला का जोरातच झालं हे. 2 महिन्यात ही घालायला येतं या. तूच म्हणतोस देवाचं भावाचं खाल्लेलं पचत नाही, मग तूच भावाचं कसा खातोस? मग मी पण खातो ना तुझ्या इशे जमीन. मला पचू दे, नाही तर मला जुलाब लागू दे, माझी मी भोगायला तयार आहे. विषय संपला. अजून काय बोलू? पण तुला कळलं पाहिलं होतं लोकांचं किती दिवस ठेवायचं. अजून सुद्धा तोंड तिचं बंद नाही. गाबाळ दाबलं, गाबाळ दाबलं का हिजा कोणी काय मला दिलतं का? का ह्यांना काय 10 लाख पगार होता म्हणून त्यातलं मी हाणलं? का ह्यांनी मला ठेवाय दिलतं? खायला का बोलताय? ते आमच्या बायकोला कळ नाही. बायको इडी झालती म्हणून आपलं तिला आता ताकीद दिली या मामानं. ही आली आहे जरा वठणीवर आता. माया देखत तर काय बोलत चालत नाही. मग मागं काय डोळा येते का माझ्या पाठीला? बोलत असेल ती पिन लई पागाळ ती. पण समोर गावले तिला पण सांगते कसं आहे ती. आपले शाने नाही, कोणाचं वाटळ होतंय. घरातलं पैसा एवढं ही तमाशा झाला, पर दिला का मोबाईल? अरे लागा नवरा बायको ताटात होती म्हणल्यानंतर एखाद्यानं मोबाईल आणून फेकाला असता तोंडावर आमच्या, पर फेकला नाही. पत्रात घालून गाठ मारून बसलीस तू. तू काय सांगायला लागलीस मला? बोललो नाही, यावं नाही, त्यावं नाही.